रूप सगुण सुंदर नाम शोभे त्रिशंकर, नाम शोभे त्रिशंकर, माझे हृदय
ओम लाईट गेली काय? त्याचा आवाज कमी करा. हा राईट. ओम गुरुप्रसादाची थोरी महिमा असे महिमा असे भारी महिमा असे भारी
मुखाने शिवहार दोन्ही हाताने टाळी सद्गुरु राजेंद्र शिवाचार्य महाराज, सद्गुरु शिवाचार्य, संगमना पार्वती पते शिव हर 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 महादेव।
गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपुचा मी तूपना नवरे सुख अक्षयी घेई रे सुख ब्रह्मानंद होय गगनी आनंद नवा प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपुचा लक्ष्मण म्हणे घ्या हो जन्म मृत्यू चुकवा हो प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपुचा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षदाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने जीव स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा अगातु मन्मथा अगातु अनंता तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा कैलाशीच्या शंभराया आधी पाया पाया कारण अकारण करुणा वर्णालय अखिल गुणनिधान अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष परमात्मा भगवान शिव शंकराच्या नामचिंतनाचा त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी श्री गुरुवर्य गणाचार्य महाराजांच्या पावन पदस्पर्शाने कृपेने पुनीत झालेल्या आम्हा सर्वांचा आराध्य दैवत कुलदैवत भगवान वीरभद्रेश्वराच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या अनेक संत महंताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सिद्ध योगी बाल तपस्वी राजेंद्र शिवाचार्य गुरु महाराज यांच्याही कृपाशीर्वादाने पुनीत झालेल्या पावन पवित्र क्षेत्र पावन पवित्र ग्राम म्हणजे महुनावती अथवा मुखेड येथे मागच्या अनेक वर्षापासून श्री गणाचार्य मठ संस्थान मुखेड यांच्या वतीने आयोजित स्वानंद सुखनिवासी त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय षटस्थ ब्रह्मी गुरुवर्य सिद्ध योगी लिंगैक्य राजेंद्र शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मागच्या अनेक वर्षापासून अत्यंत श्रद्धेनं अत्यंत निष्ठेनं अत्यंत उत्साहात सुरू असलेला हा अखंड शिवनाम यज्ञ ग्रंथ राज परमरहस्य पारायण सोहळा तथा
लिंगैकी राजेंद्र शिवाचार्य गुरुमाऊलींचा संकल्प सिद्धी रथोत्सव तथा पालखी महोत्सव व त्या निमित्तानं आयोजित केलेली धर्मसभा आणि त्या अनुषंगानं आयोजित केलेला हा नाम संकीर्तन महोत्सव श्री गणाचार्य मठ संस्थान मुखेड येथे सुरू असलेल्या या महोत्सवातील महत्भाग्यानं माझ्या हिस्स्याला वाटेला आलेल्या या वर्षीच्या या नामयज्ञातील प्रासादिक नाम संकीर्तन प्रसंगी प्रथमतः या विश्वाचा चालक मालक धनी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आशुतोष परमात्मा भगवान शिवशंकरांच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करतो। त्याच्या पंचमुखापासून उत्पन्न श्रीमद जगद्गुरु पंच आचार्यांच्या पावन चरणारविंदी अनंत प्रणिपात करून आराध्य दैवत कुलदैवत भगवान वीरभद्रेश्वरांच्या मंगल चरणी अनंत प्रणिपात करून या गावच्या समस्त अधिष्ठातृ दैवतांना अनंत 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 प्रणिपात करून अखिल विश्वाला समतेचा संदेश देणारे क्रांतिज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करून अखिल विश्वाला माणसानं माणसाशी माणसासारखं कसं वागावं ही सदाचरणाची सर्वश्रेष्ठ परंपरा हरगौरी संवादाच्या निमित्ताने ग्रंथराज परमरसाच्या माध्यमातून अखिल विश्वाला देणारे संत शिरोमणी मनमत माऊली यांच्या पावन चरणारविंदी अनंत प्रणिपात करून आज संबंध भारत ज्यांची षष्ठी साजरी करतोय असे शांतीब्रह्म नाथ महाराज त्यांची आज नाथ षष्ठी संबंध देशभर साजरी होते अशा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या पावन चरणारविंदी अनंत अनंत प्रणिपात करून निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा ही हाक ज्या राष्ट्रसंतांनी या कलियुगामध्ये दिली। तुम्ही आम्ही कोण आहोत, कशाला आलोत, काय करायचंय, कुठं जायचंय याचं अत्यंत पवित्र ज्ञान दिव्य ज्ञान ज्यांच्या सानिध्यानं ज्यांच्या अवतार कार्यानं तुम्हा आम्हाला प्राप्त झालं असे आपल्या सर्वांचे त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली अहमदपूरकर यांच्या पावन चरणारविंदी अनंत प्रणिपात करून ज्या गुरुवर्यांपासून ह्या गणाचार्य मठ संसाराची परंपरा सांगितली ज्याची ज्यांना ज्याची देही याची डोळ आम्ही पाहिले त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य स्वानंद सुखनेश्वर गणाचार्य महाराज यांच्या पावन चरणी अनंत प्रणिपात करून त्यांचीच परंपरा अत्यंत श्रद्धेनं निष्ठेनं चालवून अगदी मोजकच अवतार कार्य घेऊन ज्यांनी आम्हा सर्वांना कृपाशीर्वाद दिला तथा ज्यांचा पुण्यस्मरण उत्सव आपण अत्यंत श्रद्धेनं करत आहात असे लिंगैकी शास्त्रभूमी सद्गुरु बाल तपस्वी सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य महाराजांच्या पावन चरणारविंदी अनंत प्रणिपात करून त्यांचीच परंपरा अत्यंत निष्ठेनं अत्यंत श्रद्धेनं आणि आम्हा सर्वांवर कृपा करत चालवत असणारे आपणा सर्वांचं हृदयस्थान आपणा सर्वांचे त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय सद्गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज गुरुमाऊली मुखेडकर यांच्या चरणारविंदी अनंत 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 प्रणिपात करून ज्यांची विशेष उपस्थिती किंवा ज्यांचा कृपाशीर्वाद या उत्सवाला लाभला असे शिवाचार्य रत्न डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महाराज गौडगावकर त्रिकालवंदनीय सिद्धलिंग शिवाचार्य महाराज शिखर शिंगणापूर त्रिकालवंदनीय शिवानंद शिवाचार्यजी महाराज तमलूरकर त्रिकालवंदनीय शंभुलिंग शिवाचार्यजी महाराज उदगीरकर त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय नंदकिशोर शिवाचार्यजी महाराज सोनपेठकर त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय शंभुलिंग शिवाचार्यजी महाराज आंबेजोगाईकर त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय आज ज्यांचा कृपाशीर्वाद लाभणार आहे असे गुरुवर्य अमृतेश्वर शिवाचार्य गुरु महाराज जिंतूरकर तथा त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय सिद्धलिंग स्वामीजी शिवाचार्य महाराज देवनीकर परमपूज्य सद्गुरु श्री नराश्यामजी महाराज मठ संस्थान येवती तथा श्री परमपूज्य सद्गुरु नामदेवजी महाराज बारुडकर या सर्व गुरुवर्यांच्या पावन चरणारविंदी अनंत प्रणिपात करून पंचक्रोशीतील उपस्थित जपी तपी ध्यानी ज्ञानी आचार्य प्राचार्य प्रचारक प्रसारक तत्ववेत्ते महिला पुरुष शैव संप्रदायाच्या अखंड शैवमध्ये असणारे नामोंतसे कथाकार नामोंतसे कीर्तनकार नामोंतसे गायनाचार्य नामोंतसे मृदंगाचार्य नामोंतसे संवादिनी वादक नामोंतसे विनयकरी तथा उपस्थित समस्त स्त्री पुरुष भजनी मंडळ कलावंत मायबापांच्या पावन चरणी अनंत प्रणिपात या माझ्या अत्यंत प्रासादिक नामसंकीर्तन प्रसंगी महाराष्ट्रातली काही नामवंत मंडळी उपस्थित आहेत। मला सगळ्यांची नावं घेणं जरी शक्य नसले तरी विशेषतः वारकरी संप्रदायाने शैव संप्रदायामध्ये अत्यंत निष्ठेनं एक कमी वयामध्ये आपल्या कीर्तन रूपी सेवेतून सर्व महाराष्ट्राला सुप्रसिद्ध असलेले कीर्तनकार शिवभक्तीपरायण विकासी महाराज धसवाडीकर आज या ठिकाणी सेवेला उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपल्या परिसराचं भूषण शैव संप्रदायातील शिवकीर्तनकार परमादरणीय आमचे पाखांडेवाडीचे आदरणीय सदाशिवजी महाराज या ठिकाणी सेवेला उपस्थित आहेत। त्यांच्यासह जी कोणी कथाकार आहेत कीर्तनकार आहेत त्या सर्वांच्या चरणी अनंत प्रणिपात करतो। खर तर माझं भाग्य समजतो आज मोजकीच पण महाराष्ट्रातली शैव संप्रदायाचं भूषण ठरू पाहणारी फार मोठी रत्न आज या ठिकाणी मला साथीला उपस्थित। आपल्या शैव संप्रदायाचं भूषण गायनाचार्य आम्हा सर्वांचे गुणी कलावंत म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो असे गायनाचार्य आमचे जनार्दनजी बोवा बेंद्रीकर त्यांची गोड चाल आपण ऐकला त्यांच्या सेवेला मनस्वी धन्यवाद देतो। त्यांच्यासोबत सुंदर अशी चाल ऐकला शिवा संघटनेचे एक कट्टर मावळे तथा
राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विजेते गायनाचार्य आमचे गणेश भाऊ या ठिकाणी सेवेला उपस्थित आहेत. त्यांच्या सेवेला मनस्वी धन्यवाद देतो. त्याचबरोबर या सर्व गायनाचार्यासोबत वंदनीय आमचे भूकर्णीकर महाराज उपस्थित आहेत, विनिकरी माऊली आहेत, समस्त माझ्या माता भगिनी आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन या सर्व गायकांना अत्यंत सुंदर असे साथ देणारे महाराष्ट्रामध्ये ज्या नामदेव बाबा केंद्रीय गुरुवर यांचं नाव आहे, त्यांच्या सेवेसोबत अत्यंत सुंदर असा तयार झालेला शैव संप्रदायातला माझा एक गुणी मृदंगाचार्य, माझा मित्र मृदंगाचार्य मरुळ सिद्धजी महाराज सेवेला उपस्थित आहेत. त्यांच्या सेवेला मनस्वी धन्यवाद देतो. खर तर माणसानं माणसाची केलेली माती 3 दिवसाला सावडायला मिळती, पण एखाद्या साऊंड सिस्टीम वाल्यानं एखाद्या कीर्तनकाराची केलेली माती कोणाच्याच बापाला सावडायला मिळत नाही. अशी कोण्याच कीर्तनकाराची माती होऊ नये अशी सुंदर नाती जोपासणारे आमचे मुखेड येथील श्री बंडे साऊंड सिस्टीम मंडप डेकोरेशन यांच्या साऊंड सेवेला मनस्वी धन्यवाद देतो. ज्यांनी मला अत्यंत आदरानं सन्मानानं या ठिकाणी बोलवलं, नामसंकीर्तनाची संधी दिली, ते गणाचार्य मठ संस्थान मुखेड तथा अखंड शिवनाम सप्ताह समिती मुखेड या सर्व संयोजक आयोजकांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या समोर अत्यंत शुद्ध अंतःकरणाने उपस्थित परिसरातील या भागातील गणाचार्य मठ संस्थानावर श्रद्धा असणारे, संप्रदायावर श्रद्धा असणारे, गुरुवर्यांवर श्रद्धा असणारे तथा या उत्सवाला पूर्वीपासून सहकार्य करणारे आपण सद्भक्त गणाचार्य मठ संस्थानचे समस्त शिष्य परिवार, स्त्री पुरुष आबालवृद्ध श्रोते मायबापांच्या चरणी अनंत प्रणिपात करतो. जे माझ्या समोर अत्यंत श्रद्धेनं उपस्थित आहेत, बसलेले आहेत, तुम्हा सर्वांच्या चरणी अत्यंत विनम्र भावनेनं नतमस्तक होतो. ही सेवा, हा संबंध उत्सव ज्यांच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रच नव्हे, केवळ भारतच नव्हे, तर संबंध विश्वभर ज्यांच्या माध्यमातून हा उत्सव आपल्याला पाहायला ऐकायला मिळतोय, असे या मुखेड नगरीचं भूषण असणारे, बेरळी जरी मूळ गाव असलं तरी मुखेड आणि मुखेड परिसरातील मोहनावती या नावाला फार मोठं एक वलय निर्माण करून देणारे आमचे मार्गदर्शक परमादरणीय डॉक्टर साहेब शिवानंदजी स्वामी महाराज यांच्या सेवेला, यांच्या या निष्ठेला अंतःकरणातून प्रणाम करतो. गुरुवर्यांच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्यावर, त्यांच्या घरावर आपल्या गुरुवर्यांच्या परंपरेची अखंड कृपा असावी. त्यांच्या सेवेला मनस्वी धन्यवाद देतो. या ठिकाणी येन प्रकारे या उत्सवासाठी सहकार्य करणारे, कोणी या ठिकाणी चट्या टाकत असेल, कोणी स्वयंपाक करत असेल, कोणी अन्नदान करत असेल, कोणी ज्ञानदान करत असेल, या उत्सवासाठी येन प्रकारे सेवा करणारे आपण संबंध गणाचार्य मठ संस्थानचे सर्व सेवेकरी शिवभक्त तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. खरं तर आपण सर्वजण शिवभक्त आहात आणि शिवभक्ताचं वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्द पुरेसे नाहीत. मी फक्त एवढंच म्हणेन, काय वर्णू मी महिमा त्याची, शिव शिव वदनारा. काय वर्णू मी महिमा त्याची, शिव शिव वदनारा. हृदयामध्ये शिरला दयाला मनती काळ आला. पाहुणी ऐसा शिवभक्ताला, पाहुणी ऐसा शिवभक्ताला, हे मही कर धरला दया. कर्पूर गौरम करुणावतारम
संसार सारं भुजगेंद्र हरं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सैतन्यमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सज्जन माय बापू। प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त वेळी नामचिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला घेतलेला गायलेला अभंग शैव संप्रदायातील थोर संत श्रेष्ठ श्री लक्ष्मण महाराज यांचा 5 चरणांचा अगदी सर्वांच्या परिपाठातला अभंग असून प्रस्तुत अभंगाद्वारे संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज श्री गुरुच्या प्रसादाची महिमा गात असताना श्री गुरुच्या कृपेचा अथवा प्रसादाचा मानवी जीवनावर काय परिणाम होतो याचा अत्यंत सुंदर असं विवेचन करतात शिवाराज। मुख्य चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी एक विनंती करतो, मला बैठक अपूर्ण वाटते, जेवढं पुढे सरकता येईल आत्ताच पुढे सरका, पुन्हा फार डिस्टर्ब करतात उशीर आलेले, या पुढे अगदी पर्यंत या। देवा तुम्हाला विनंती करतो मी, आपण पुढे या, पुरुष मंडळ या, पुढे मृदंगवाल्याच्या आपल्या मरुड सिद्ध महाराजाजवळ या, कारण नंतर आलेले जागा दिसले की पुढे येऊन बसण्याचा प्रयत्न करतात। या जेवढं शक्य आहे तेवढं पुढे या, पुढे या जेवढं शक्य आहे शिवार। अभंगाची अर्थपूजा मांडण्याच्या पूर्वी या नामयज्ञाच्या निमित्तानं अल्पसा परिहार। स्वानंद सुखनिवासी गणाचार्य गुरु महाराज यांच्या निश्चित कृपाशीर्वादाने मागच्या अनेक शतकांपासून समाजावर अत्यंत उपकार करणारं या परिसरातलं एकमेव असं आमचं वैभव कोणतं असेल तर ते गणाचार्य मठ संस्थान आहे शिवार। महाराष्ट्र शासन अथवा भारत सरकार स्वच्छता अभियान नावाचं एक अभियान राबवत आहे। हे स्वच्छता अभियान महाराष्ट्रामध्ये निर्मल ग्राम पुरस्कार अथवा राष्ट्रसंत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान नावाचं एक अभियान राबवत आहे आणि हेच अभियान केंद्र स्तरावर निर्मल ग्राम पुरस्कार म्हणून स्वच्छतेच्या संदर्भानं काही विशेष पुरस्कार देऊन गौरव केला जातो। पण माझा दावा आहे या प्रस्तावनेमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून महाराष्ट्रामध्ये जे स्वच्छता अभियान राबवलंय, अब्जावधी रुपये खर्च करून संबंध विश्वामध्ये जे निर्मल ग्राम अभियान राबवलंय, त्या महाराष्ट्रातल्या संत गाडगे बाबा अभियानाला जे जमलं नाही, केंद्रामधल्या निर्मल ग्राम अभियानाला जे जमलं नाही, त्याही पेक्षा कितीतरी अलौकिक कार्य गणाचार्य मठ संस्थान मुखेडनं केलंय। त्याचं वर्णन करताना मला आनंद वाटतोय। संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान या माध्यमातून शासन स्वच्छता करतंय, पण ती बाह्य स्वच्छता करतंय। निर्मल ग्राम अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकार स्वच्छता करते, पण ती स्वच्छता बाह्य स्वच्छता करते। पण गणाचार्य मठ संस्थान मागच्या अनेक पिढ्यांपासून बाह्य स्वच्छतेपेक्षाही ज्या स्वच्छतेमुळे मानवी जीवनाचा उद्धार होऊ शकतो अशी अंतर्गत स्वच्छता मागच्या अनेक पिढ्यापासून करत आलेली आहे। म्हणून आपल्या परिसरावर, आपल्या समाजावर गणाचार्य मठ संस्थानचे अनंत उपकार आहेत। त्याचं एक विधान करून जातो, परंपरा जर प्रवाही असेल तरच उद्धाराची शक्यता आहे। ती परंपरा आचाराची असो, ती परंपरा विचाराची असो, अथवा ती परंपरा संस्काराची असो, मागच्या अनेक पिढ्यांपासून
आचार, विचार आणि संस्कार या तिन्ही गोष्टीतून समाजाचं फार मोठं प्रबोधन करण्याचं कार्य गणाचार्य मठ संस्थाच्या माध्यमातून वंदनीय गुरुवर्य करत आहेत. म्हणून गुरुवर्यांचं कार्य आपल्या या सर्वांसाठी अत्यंत उद्बोधक, प्रेरणादायी आणि अनंत उपकाराच्या दृष्टीने आहे. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहात. खर तर गणाचार्य मठ संस्थांसारखी मठ संस्थानाची आज घडीला नितांत गरज आहे. कारण हे कलियुग आहे. कलियुग बैठा मांड कुंडली, जाऊं तो मैं कहां जाऊं, हर घर में है रावण बैठा, इतने राम कहां से लाऊं. या कलियुगामध्ये प्रत्येक घरी एखादा विकृत माणूस जन्मलेला आहे. अशा विकृतीला बाजूला सारून संस्कृती प्रवाहित करण्याचं फार मोठं कार्य गणाचार्य मठ संस्थाच्या माध्यमातून अनेक वर्षापासून होत आहे. शिवार आणि या माध्यमातून विद्यमान गुरुवर्य त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य गुरुमाऊली यांच्यावर जेव्हापासून पट्टाभिषेक झालाय 2008 पासून, त्यांनी दोन गोष्टी प्रामुख्यानं समाजाला देण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय. एक, गुरुवर्यांनी आम्हाला शिवाचार शिकवला आणि गुरुवर्यांनी आम्हाला सदाचार शिकवला. शिवार शिवाचार म्हणजे ज्ञान आणि सदाचार म्हणजे कर्म. जहीचा शिव तहीचा शिवाचार्य, शिवभक्ती लोप झाली. मधला काळ थोडा वेगळा होता. शिवभक्तीवर लोप आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा काळामध्ये ज्यावेळेस सिद्धयोगी बाल तपस्वी राजेंद्र शिवाचार्य गुरु महाराजांचं निर्वाण झालं, त्यांनी आपली येलुकीची यात्रा संपवली. मधला काळ अत्यंत गणाचार्य मठ संस्थानासाठी अत्यंत प्रतिकूल काळ गेला. अशा काळामध्ये 2008 साली आपणा सर्वांचं भाग्य उदयाला आलं आणि त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य गुरुमाऊलींच्या रूपानं आपल्याला एक तपस्वी, तेजोमय, ज्ञानरूपी गुरुतत्व आपल्याला मिळालं. आणि तेव्हापासून पुन्हा या मठ संस्थांची वृद्धी व्हायला लागली. गुरुवर्यांनी शिवाचार शिकवला. शिवाचार हे ज्ञान आहे. आणि गुरुवर्यांनी मागच्या 16 वर्षापासून वैदिक संस्कार पाठशाला ठेवून सदाचार शिकवला. सदाचार ही कर्म आहे. शिवार ज्ञान आणि कर्माची जोड झाल्याशिवाय मानवी जीवनाचा उद्धार नाही. मानवी जीवनामध्ये नुसत्या ज्ञानाला उपयोग नाही किंवा नुसत्या कर्मालाही ज्ञान नसेल तर उपयोग नाही. ज्ञान आणि कर्माची सांगड घालून गुरुवर्यांनी मागच्या अनेक वर्षापासून आपल्या सर्वांना एकच उपदेश केलाय. काय केलाय सांगू का? कधी लागे
हरकत नाही एका म्हणतात. गुरु माऊलींनी अखंड मागच्या 16 वर्षापासून प्रयत्न केलेत की आपल्याला अभंगाची गोडी लागेल. कधी गोडी लागेल? मध्यंतरी ती गोडी कमी झाल्यासारखी वाटली होती, पण गुरुवर्यांच्या आगमनाने, गुरुवर्यांच्या या अलौकिक कार्यानं हा परिसर, ही भूमी, ही माती पुन्हा शिवाचार सदाचार याने न्हावून निघालेली आहे. गुरुवर्यांचं कार्य, गुरुवर्यांनी आपल्यावर केलेले उपकार सर्वार्थानं अनंत उपकार आहेत. त्या सर्व उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. आपण एवढंच करू शकतो, आज फक्त त्यांच्या नावाचा जय जयकार करू शकतो. गुरुदेव तुम्हारी जय जय. ज्या गुरुवर्यांचे अनंत उपकार या परिसर आहे त्या गुरुवर्यांच्याच पावन चरणी पुनश्च अनंत प्रणिपात करतो. ज्या गुरुवर्यांचा पुण्यस्मरण उत्सव आपण मागच्या अनेक वर्षापासून करत आहात त्या बालतपस्वी सिद्धयोगी लिंगैक्य राजेंद्र शिवाचार्य गुरु महाराज यांच्याही पावन चरणी अनंत प्रणिपात करतो. आणि संकल्पित वेळेमध्ये श्री गुरु महाराज जशी सद्बुद्धी देतील, संत जसे कृपा करतील, त्यांच्याच कृपेच्या बळावर प्रस्तुत अभंगाचं थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. शिवार आज सांगतेचा दिवस आहे. शैव संप्रदायामधल्या काही पद्धती आहेत. उत्सव 3 दिवसाचा असो, उत्सव 5 दिवसाचा असो, अथवा उत्सव 7 दिवसाचा असो, त्या सर्व उत्सवाची सांगता हे प्रसादाच्या कीर्तनाने होते. जसं वारकरी संप्रदायामध्ये सप्त्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते, तसं शैव संप्रदायामध्ये उत्सवाची अथवा सप्त्याची सांगता प्रसादाच्या कीर्तना होते. आज प्रसादाचं कीर्तन आहे. थोडं तुमच्या भाषेत सांगू का? आज पगाराचा दिवस आहे. पगाराचा
अजून पुढे जाऊन बोलू का? आज बटवड्याचा दिवस आहे. बटवडा कळते नाही? बटवडा रात्री आमच्या ताईनी तुम्हा सर्वांची हाजरी घेतली. तुमचं कीर्तन होतं ना? आमच्या मुखेडकर ताईनं तुम्हा सगळ्यांची हाजरी घेतली. तुमची प्रेझेंटी रात्री त्यांनी घेतली. मी रात्रभर बसून ऑनलाईन करून तुम्हा सर्वांची बिल केलो. आता थोड्याच वेळात तुम्हाला श्री गुरुवर यांच्या हस्ते तुमचा पगार मिळणार आहे. या विश्वामध्ये एक सूत्र असं सांगितलं जाते, काही माणसं असे आहेत जी सेवाही करत नाहीत, फळाची अपेक्षा करत नाहीत. नो वर्क नो पे. सेवा करत नाहीत, फळाची अपेक्षा करत नाहीत, इकडं फिरतच नाहीत, आयुष्य जातंय. मला सांगा, मुखेडमध्ये माणसं किती असतील? बोला बोला, थोडं पुढचं बोलतो. मुखेडची लोकसंख्या किती डॉक्टर साहेब? अंदाजे 25,000 तरी असेल. 30,000. मुखेडची लोकसंख्या 30,000. मुखेडमध्ये म्हणजे 30,000 लोक राहतात, बरोबर? मुखेडमध्ये 30,000 लोक राहतात, पण माणसं किती राहतात? तोची शिव भक्त शिवभक्ती करायला मिळणं सहजासहजी शक्य नाही. त्यासाठी अनंत जन्माचं सुकृत पाहिजे. अरे, ज्या भगवान शिवशंकराची आपल्याला उपासना घडते, स्वतःला भाग्यवान समजा की तुम्हाला या उत्सवाच्या निमित्तानं गणाचार्य मठ संस्थान समितीच्या माध्यमातून त्यांच्या निमित्तानं आपल्याला भगवान शिवशंकराच्या उत्सवामध्ये सहभागी होता आलं. ते कर्मदरिद्री समजा, ते अभागी समजा, ते दुर्भागी समजा, ज्यांना मुखेडमध्ये राहून या उत्सवामध्ये सहभागी होता आलं नाही. अरे, ज्या भगवान शिवशंकराचा उत्सव या ठिकाणी होतोय, भगवान शिवजी कोई सामान्य देवता नहीं है. जिसका डमरू डम डम डोले, अगम निगम का भेद जो खोले, उस डमरू से आवाज आई, भोलेनाथ सा दयालु कोई और तो नहीं, मेरे बाबा सा दयालु कोई और तो नहीं. अरे, जो भक्ती करतो त्याला तर हा प्रसाद देतोच. एकदा एक चोर भगवान शिवशंकराच्या मंदिरातली घंटा चोरायला गेला. घंटा चोरत असताना त्याचा पाय निसटला आणि तो पिंडीवर पडला. पाय दिला पिंडीवर पडला. तर परमात्मा प्रसन्न झाले. परमात्मा म्हणाले, त्यांना मला साष्टांग लोटांगण घातलं. एवढा आमचा भोळा देव आहे.
भोलेनाथ सा दयालु कोई और तो नहीं. अशा भोलेनाथाचा उत्सव या ठिकाणी होत आहे. पहिला वर्ग आहे जो सेवाही करत नाही आणि फळाची अपेक्षा करत नाही. आणि काही काही माणसं आहेत महाराज समाजामध्ये, मनमत स्वामी महाराज तर तशाबद्दल फार खालच्या भाषेत बोलतात. काय केले काय केले काय केले काय केले हो. जन्मा 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 पहिला वर्ग आहे, याबद्दल चिंतन करून वेळ घालण्यात अर्थ नाही. पहिला वर्ग आहे सेवाही करत नाही, फळाची अपेक्षा करत नाही. दुसरा वर्ग या विषयामध्ये आहे जो सेवा करतो, पण जेवढी सेवा तेवढीच अपेक्षा. जितना काम बरोबर उतना दाम, ह्याचाही चिंतन करून फायदा नाही. तिसरा वर्ग या विश्वात आहे जो सेवा करतो थोडी, पण त्याची अपेक्षा फार. जंगमाला दक्षिणा द्यायचे 11 रुपये, 11 रुपये सगळ्या कुळाचा उद्धार 11 रुपयात होते. ह्या काळामध्ये फार थोडी सेवा करायची आणि फार अपेक्षा करायची, ह्यांचंही चिंतन करून फायदा नाही. मला चौथ्या वर्गाकडे जायचंय. या विश्वात चौथा वर्ग आहे जो सेवाच करतो, अखंड सेवा करतो. सेवेमध्ये खंड पडू देत नाही, सेवेमध्ये विघ्न येऊ देत नाही, सेवेमध्ये कमतरता येऊ देत नाही. अजन्म सेवा करतो, नित्य सेवा करतो, शुद्ध सेवा करतो. आणि सेवा करत 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 अपेक्षा सुद्धा देही मज चौथा वर्ग या विश्वात आहे, त्याचं चिंतन आपण करू थोड्या वेळासाठी. हा चौथा वर्ग फार महत्वाचा आहे. त्यांचंच अनुकरण केला तर आपल्या आयुष्याचं सार्थक होऊ शकतं. पहिल्या वर्गाला मापा धरू नका. दुसरा वर्ग ही फार चिंतनाचा नाही, तिसरा वर्गही नाही. पण हा जो चौथा वर्ग आहे, हा चौथा वर्ग आहे संतांचा. या विश्वामध्ये संत असे महात्मे होऊन गेले, संतांचा एक वर्ग असा होऊन गेला ज्यांनी केली सेवाच आणि अपेक्षा ही सेवेचीच केली. संत श्रेष्ठ मनमत माऊलींचं म्हणणं आहे, देवा मला जर द्यायचंच असेल तर 3 गोष्टीची सेवा दे. गुरु आणि लिंग. गुरु लिंग जंगमाची सेवा द्यायचंच असेल ना देवा मला,
तर मला फक्त तिघांची सेवा दे, एक तर मला श्री गुरूंची सेवा दे, एक तर मला लिंगाची सेवा दे, लिंगाची नित्य पूजा दे, इष्टलिंगाची, आणि मला द्यायचंच असेल तर माहेश्वर मूर्ती जंगमाची सेवा दे, जंगमाची सेवा दे. एका साधकानं प्रश्न केला संत श्रेष्ठ मनमत माऊलींना. संत श्री मनमत माऊली महाराज, तुम्ही करता ही सेवा आणि अपेक्षा ही सेवेचीच करता, पण सेवेची अपेक्षा करत असताना तुम्ही जो क्रम दिलाय तो क्रम फार महत्वाचा आहे. आपण कशाला प्राधान्य देतो हे महत्वाचं असते. बरं, एकदा एका राजाला 15 वर्षानंतर बाळ झालं. अफाट साम्राज्य, फार मोठा वाडा. ते बाळ 1.5 वर्षाचं झालं. राजाचा बंगला 5 मजली. एके दिवशी संध्याकाळी 4थ्या मजल्यावर त्या राजाचं एकुलतं एक बाळ पाळण्यात झोपलेलं आहे. अचानक काय दुर्दैव महाराज, राजा आणि राणी बागेमध्ये बसलेत गप्पा मारत. एकुलतं एक बाळ 4थ्या मजल्यावर एका त्या बाळाच्या रूम मध्ये झोपलेलं आहे पाळण्यात. योगायोगानं सायंकाळी 7-7:30 वाजता अचानक त्या बंगल्याला आग लागली. सगळीकडे गोंधळ सुरू झाला. काय करावं कळना. सगळे धावू लागले, सैरभैर झाले. काय करावं काय करावं. सगळे सैनिक पळू लागले इकडे तिकडच. काही सैनिक धावत आले आणि राजाला म्हणाले, महाराज काय दुर्दैव म्हणावं, एक दुर्दैवी घटना घडली. काय काय नाही म्हणाले, आपल्या बंगल्याला आग लागली, आज्ञा करा, आम्ही अगोदर काय करावं. अरे रे 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 म्हणाला, एक काम करा, पळत जा दुसऱ्या मजल्यावर, आपले सगळे प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट्स आहेत, लवकर घेऊन या. सगळे सेवक धावत 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 गेले. दुसऱ्या मजल्यावरचे जे काही सातबारे, बैनामे, बॉन्ड गिंड होते ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन अर्धा तासानं धावत आले. म्हणाले, महाराज आता काय करावं बोला. अरे रे एक काम करा म्हणाले, 5व्या मजल्यावर जा. 5व्या मजल्यावर पैसा, अडका, सोनं, चांदी सगळं ठेवलंय, लवकर घेऊन या. सगळे सैनिक धावत 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 गेले. 5व्या मजल्यावरून सोनं, चांदी, पैसा, अडका जे काय आहे ते सगळं ऐवज घेऊन आले. तोपर्यंत अर्धा पाऊण तास, 1 तास गेला. तोपर्यंत आग वाढली. आता जायची संधी नाही. स्वर या उत्सवाच्या प्रसंगी आपल्या परिसरातील एक धडाडीचे कार्यकर्ते परमादरणी आमचे मस्कली साहेब आणि त्यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी आलेले आहेत. अनंताच्या चरणी प्रार्थना करतो की धर्मकार आणि राजकारण जर एकत्र आलं तर समाजाची उन्नती व्हायला वेळ लागणार नाही. स्वर ज्या वेळेस 5व्या मजल्यावरची संपत्ती आली, 3ऱ्या मजल्यावरचे डॉक्युमेंट्स आले, पुन्हा राजाला आठवलं आपलं एकुलतं एक लेकरू 4थ्या मजल्यावर पाळण्यात झोपलेलं आहे. तेव्हा राजानं सांगितलं, आता एक काम करा, माझं बाळ 4थ्या मजल्यावर झोपले, त्याला घेऊन या. सैनिकांनी हात जोडले. साहेब म्हणाले, आता वर जाणंच शक्य नाही. मला सांगा राजाचा किती फायदा झाला. काय चुकलं राजाचं इथं. राजाचा क्रम चुकला. राजानं जर सुरुवातीलाच सांगितलं असतं की लवकर जाऊन 4थ्या मजल्यावरचं माझं एकुलतं एक बाळ घेऊन या, तर राजांचं सगळंच वाचलं असतं. राजांचा प्राधान्यक्रम चुकला. तसं आपल्या जीवनामध्ये आपण प्रपंचही करतो, परमार्थही करतो. काही काही माणसं म्हणतात, महाराज करू भक्ती म्हातारपणी, पण माझा प्रश्न आहे, म्हातारा होशीलच कशावरून. लागलाच मध्ये नंबर तर मत कर तू अभिमान रे बंदे, मत कर तू अभिमान, तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए, रहान नामो निशान रे बंदे, मत कर तू अभिमान. संत शिरोमणी मनमत माऊली सेवा करत असताना प्राधान्य देतात, गुरुची सेवा मला सगळ्यात अगोदर घडावी
पहिला क्रम दिलाय गुरुचा. एकाने विचारलं, महाराज का गुरुची सेवा आधी का घडावी? तर त्याचं कारण संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या परमराज्य ग्रंथामध्ये सांगतात. एक विधान आपल्या समोर ठेवून जातो. श्री गुरु वाचून मुक्ती नाही, वेद गरजे ऊर्ध्व बाही, मुक्तिदाता श्री गुरु पाही, मम रूप जाणिजे. भारतीय संस्कृतीमध्ये मानवाच्या उत्कर्षाकरिता, उन्नतीकरिता 3 प्रकारचे मार्ग सांगितले. एक आहे पंथ, दुसरे आहेत ग्रंथ आणि तिसरे आहे संत. मानवी जीवनाच्या उत्कर्षाकरिता एक तर पंथाची गरज आहे, एक तर ग्रंथाची गरज आहे आणि संतांची गरज आहे. हा झाला वैयक्तिक उत्कर्ष. पण मानवी जीवनाला जर दुःखातून मुक्ती आणि सुखाची प्राप्ती व्हावी वाटत असेल, तुम्हाला वाटतंय ना? दुःखातून मुक्ती मिळावी वाटते का नाही? सुखाची प्राप्ती व्हावी वाटते का नाही? हा मानवी स्वभाव आहे. प्रत्येकाला या विश्वामध्ये वाटतंय की माझ्या जीवनातले सगळे दुःख जावेत आणि मला सुखाची प्राप्ती व्हावी, अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि अक्षय सुखाची प्राप्ती, नाम मुक्ती अथवा मोक्ष. आणि हा जर मोक्षच मिळवायचा असेल, ही जर मुक्तीच मिळवायची असेल, तर या विश्वामध्ये मुक्तीला अथवा मोक्षाला एकच कारण आहे, अभंगाचं. मानवी जीवनाची जी आत्यंतिक इच्छा आहे, दुःखाची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती, ह्यालाच मोक्ष अथवा मुक्ती म्हणतात. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत तुम्हाला अक्षय सुखाची प्राप्ती होईलच याची खात्री नाही. माऊली फार गोड वर्णन करतात. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना ये रजारे चिरा पडे. पंथ आहेत, ग्रंथ आहेत, संत आहेत, यांना तुमचा उद्धार, उत्कर्ष होईल, उन्नती होईल. पण मानवी जीवनाला जर खरं सुख कशात आहे, तर आपण जिथून आलोय तिथं जाण्यात सुख आहे. बाबा आपण कुठून आलात? कुठून आलात आपण? बोला बोला, कुठून आलात? रुई, सलगरा, कंधार, नांदेड, रुईवरून आला. आता प्रामाणिकपणे सांगा, एवढे गाणार सुंदर आहे, सिस्टीम चांगली, आमचे मरुडसिद्ध महाराज वाजवायला, एवढा सुंदर मंडप, सगळं चांगलं. मी 2 तास, 2.5 तास, 3 तास, 5 तास कीर्तन केलं तर असंच बसून राहील काय? मला काहीच म्हणणार नाही. पण ह्याची तारीख कोण घेतली म्हणून तिकडे जाऊन विचारा. कितीही तुम्हाला इथं काही खायला दिलं, प्यायला दिलं तर तुम्हाला किती वेळ आनंद वाटणार आहे? दुपारपर्यंत, फार तर संध्याकाळपर्यंत. पण संध्याकाळ झाली की तुम्हाला कुठं जायचे वेध लागतील? बोला बोला, घरी जायचे. कारण तुम्ही जिथून आला तिथं जाण्यातच तुम्हाला खरं समाधान आहे. बरोबर? प्रत्येक मानवाला आज कुठं जायचं? 4 वाजता देवनीवाडी, बेंदिरला झाला. विकास महाराज कुठं जायचं संध्याकाळी? प्रत्येक जीवाचा स्वभाव आहे, आपण जिथून आलोय तिथं जाऊन. आता इथं किती सुविधा असू द्यात, पण तुम्हाला तुमच्या घरी मोठी बाज असू द्या, हरकत नाही. तुमची तुटकी बाज असू द्या, तुमचं घोंगड फाटका असू द्या, पण आपण जिथून आलो तिथं जाऊन आपण विसावलो की आपल्याला तिथं समाधान वाटते. तसं हा जो जीव आहे, हा जीव कुठून आलाय?
येर सर्वजान आपण सर्वजण हे जे जीव तत्व स्वीकारलंय हे जीव मुळामधून आलाय शिव तत्वापासून. महाद्भूत एक रुद्र भगवान येर सर्वजान अंश त्याचे. अरे दागिने जरी वेगवेगळे असले, अलंकार जरी वेगवेगळे असले, जसं सुवर्ण तत्व एक आहे. पाणी जरी वेगवेगळं असलं तरी समुद्राचं पाणी तत्व जसं एक आहे, तसं जीव जरी वेगवेगळे असले तरी या विश्वामध्ये ह्या जीवाचं जिथून मूळ स्रोत आहे तो शिव तत्व एक आहे. महाद्भूत एक रुद्र भगवान येर सर्वजण अंश त्याचे. आपण सर्वजण त्या शिवाचे अंश आहोत. म्हणजे आपण आलोत कुठून? त्या शिवरूपी तत्वापासून आलो, शिवरूपी परमात्म्यापासून आपण आलो. मग मी अगोदर तुम्हाला सांगितलंय, आपण जिथून आलो तिथं गेलं तरच आपल्याला समाधान मिळते. त्या न्यायानं हा जो जीव आहे, हा जीव जोपर्यंत शिव तत्वामध्ये मिलीन होत नाही तोपर्यंत त्याला पूर्णत्व येत नाही. मानवी जीवन अपूर्ण आहे. ऐका, एखाद्याकडं भरपूर संपत्ती आहे, एखाद्याकडं भरपूर वावर आहे, प्रॉपर्टी आहे, सगळं आहे, देणं घेणं आहे, व्याजी बट्टी सगळं आहे, परंतु त्याच्या पोटाला लेकरूच नाही किंवा त्याला संतान नाही. त्याचं जीवन पूर्ण आहे का? संपत्ती आहे, सत्ता आहे, पण पोटी संतती नाही, त्याचं जीवन पूर्ण आहे का? बोला, नाही. एखाद्याकडं डझनानं लेकर आहे, जाय गुजरात, जाय हैदराबाद, जाय निजामाबाद, भरपूर वंशाला दिवे आहेत, पण त्याच्या घरात दिव्यात टाकायला तेलच नाही, त्याचं जीवन पूर्ण आहे का? संपत्ती आहे, संतती आहे, इथं संपत्ती नाही, ह्याचं जीवन पूर्ण आहे का? आता पुढचं आहे का? एखाद्याकडे संपत्ती आहे, संतती आहे, लेकरही भरपूर आहेत, पैसाही भरपूर आहे, पण डॉक्टर शिवानंद साहेबांनी क्लिअर कट सांगितलंय, आंबट खायचं, गोड खायचं, तिखट खायचं, काय माती खाव हे ना. आता ह्याचं जीवन पूर्ण म्हणावं का? मानवी जीवनामध्ये किंवा मानवी शरीर असेपर्यंत कोणाचे जीवन पूर्ण नाही. मानव तेव्हाच पूर्ण होतो जोपर्यंत ह्या जीवाचा शिव होतो, तोपर्यंत मानवी जीवन पूर्णत्व नाही. जीवाचा शिव झाला की मानवी जीवन पूर्णत्व झालं. आणि जीवाचं शिव करण्याचं तत्व काय आहे तर हे गुरु तत्व आहे. मी सांगत नाही, सिद्धांत शिकामणी मध्ये खोली ठेवतो. द्विपाद पशु असे माणूस त्याशी करोनी उपदेश, निवारुनी त्याच्या पशुत्वास शिवत्व देई तो गुरु. गुरु कोणाला म्हणावं? तुमच्या बोरला पाणी कुठं लागतंय म्हणून जर सांगत असेल तुम्ही त्याला गुरु म्हणू नका. जाणता असेल तुमच्या मुलीचं लग्न कधी होतंय म्हणून एखादा विधी करायला सांगत असेल त्यालाही तुम्ही गुरु म्हणू नका. तो एखादा भविष्य सांगणारा असेल. एकदा शैव संप्रदायातील एका सज्जन मुलीचं लग्न झालं, चांगल्या घरी दिलं, पण नवरा येडपट मिळाला. कोणावरही विश्वास ठेवायचा, कोणावरही. तो घरी बायकोला सांगू लागला, ह्या चांगल्या शिवभक्ताच्या मुलीला आपल्या बायकोला सांगू लागला, अगं मी एकदा मुखेडला जाताना माझी गाडी सलगर फाट्याला बंद पडली, पेट्रोल संपलं. मग काय सांगू म्हणला तुला, तेवढ्यात आमचे गुरु महाराज आले. मग आमच्या गुरु महाराजांना नुसतं मोटरसायकलला हात लावली तर माझी गाडी खंडगाव फाट्यापर्यंत गेली. एवढे माझे गुरुकडे चमत्कार, एवढे माझे गुरु विद्वान आहेत. ती हुशार होती शिवभक्ताची मुलगी. एक काम करा म्हणली, तुमच्या गुरु महाराजांना घरी जेवायला घेऊन या ना. घरी जेवायला घेऊन आली. खिचडी आणि भज्याचा बेत केला.
दोघांना 2 ताटं मांडले. गुरु महाराजाच्या ताटामध्ये फक्त खिचडी आणि नवऱ्याच्या ताटामध्ये खिचडी आणि भजे. आता सगळं मांडले, येऊन बसले, नैवेद्य दाखवून घेणार. एवढ्यात नवरा रागावला. ए वेडी म्हणाली. तो म्हणाला, ए वेडी, मला तू खिचडी आणि भजे वाढलीस, गुरु महाराजांना भजे का वाढली नाहीस? ती मुलगी उत्तर दिली, येड्या, गुरु महाराज नुसतं हात लावले तर त्यांची गाडी खंडगाव पाटीपर्यंत चालली. एवढं जर त्यांना दिसतंय, ज्ञान आहे, तर गुरु महाराजाच्या ताटामध्ये खिचडीच्या खाली भजे ठेवलेले त्यांना का दिसना झाले? तुम भी नपटे हम भी नपटे सब नपटों का मेला. अरे हे काय चाललंय? आम्ही कोणालाही गुरु म्हणून वेड्यासारखं कोणाच्याही मागे फिरतोय. माझी विनंती आहे, तुम्हाला जर वाटत असेल तुमचे गुरु चमत्कार करणारे, असे पाण्यावर करणारे असावे वाटत असतील, माझी विनंती आहे, का बगळेलाच का गुरु करणार तुम्ही? तुम्हाला जर वाटत असेल की आपले गुरु ह्या झाडावरून त्या झाडावर असे चमत्कारिक उड्या मारणारे असावे, तर तुम्ही एखाद्या माकडालाच का गुरु करणार? माझी विनंती आहे, अशा नको त्या गुरुच्या मागे लागून पवित्र असा नरदेह वाया घालू नका. परंपरेनं गणाचार्य मठ संस्थांसारखे गुरु घर आपल्याला दिलेत, वेड्यासारखं फिरू नका. माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना. फार मोठी सदाचाराची, शिवाचार्याची परंपरा आपल्या परिसराला लागली. मला थोडा आज आनंदही होतोय आणि थोडं दुःखही वाटते. खरं तर फार मोठा भक्त वर्ग आहे आपल्या गणाचार्य मठ संस्थांचा. खरं तर ह्या माता माऊलींनी आमचा संप्रदाय टिकवला. एकदा ह्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ह्यांनी जर काम सोडून आले नसते, आजचं कीर्तन अर्धवट वाटलं असतं. कसं आहे? माता माऊल्यांचे उपकार आहेत. माझी विनंती आपल्या सगळ्यांना, फार मोठी पवित्र परंपरा आपल्या मठ संस्थांच्या माध्यमातून आपल्या परिसराला लाभली. आजचं कीर्तनचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, आमचे मार्गदर्शक परमादरणीय विश्वंभररावजी महाराज स्वामी मांजरमकर साहेब. मागच्या 25 वर्षापासून बघतो. तुम्हाला आठवत असेल, शिवपाठाचं पहिलं कॅसेट निघालं होतं, गोदावरीताई मुंडे यांनी गायलेलं. आजही मला आठवतंय, आदरणीय साहेबांचंही तेव्हा योगदान होतं. तेच योगदान 35 वर्षाच्या नंतर अजूनही देतात. असे भक्त मठांनी फार मोठे केलेत. अशा एका भक्तांसाठी टाळ्या वाजवा. फार मोठी भक्ताची परंपरा आपल्या मठाला लाभली. फक्त आमचं दुर्दैव, आम्हाला खरे गुरु कळाले नाही, याची मला खंत वाटते. शिवार ज्या गुरुचं चिंतन संतश्रेष्ठ लक्ष्मण महाराज करतात, हे तुमच्या मुलीच्या लग्नाची तारीख सांगणारे, त्यांच्यासाठी विधी करणारे गुरु नव्हेतच. तुमच्या बोरला कोणत्या कोपऱ्यात पाणी लागते ते देऊन जागा सांगणारे गुरु नव्हेतच. हे गुरु कोणते होईल? हे गुरु होईल तुम्हाला इष्ट लिंग देऊन, तुम्हाला दीक्षा देऊन, तुमच्या जीवाचा शिव कसा होईल हेच सांगणारे श्री गुरु आहे. आणि ह्या श्री गुरुपेक्षा तत्व मोठं नाही. बरं, गुरु विना अधिक नाही हरी, गुरु विना अधिक नाही त्रिपुरारी. या गुरुपेक्षा देव स्वतः मोठा नाही. साक्षात देवच श्री गुरुच्या रूपानं तत्वावर. एक जण मला काल विचारला, म्हणाला, महाराज श्री गुरुची पूजा करायची काय गरज आहे? डायरेक्ट महादेवाचीच केली तर? माझं स्पष्ट मत आहे, महादेव तुम्हाला ओळखतच नाही. देव तुम्हाला ओळखत नाहीत. देवाची तुमची ओळखच अजून झाली नाही, असं मला स्पष्ट म्हणायचंय. का झाली नाही त्याचं कारण सांगतो. परमात्मा तत्व जेव्हा या मृत्यू लोकामध्ये विश्वात येते, दोघांसाठीच येते. एकतर सज्जनासाठी देव येतो अथवा दुर्जनासाठी येतो. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. देव एकतर सज्जनासाठी येतो. आता मला सांगा, या मंडपामध्ये सज्जन कोण आहे? हात वर करा. सज्जनाचे 11 लक्षणं नीतिशास्त्रामध्ये सांगितले. मी 11 सांगत नाही. आपल्यापैकी सज्जन कोण आहे? हिंमत नाही महाराज, तुमची हिंमत नाही हात वर करायची. का हिंमत नाही? लहानपणी कधीतरी शेजाऱ्याचा पेन चोरला असाल, एखाद्या बाईचं शरभर पीठ उसणं असून दिलंच नसाल, एखाद्याचं खडोळ उग मन कवळ करून पेंडी परतरे. आपण सज्जन म्हणता येत नाही, तुमची हिंमत नाही, तुमचं मन तुम्हाला सांगते आपण सज्जन नाही, माझ्या सकट जाऊ द्या. आपण सज्जन नाही मान्य करू. आता आपल्याला दुर्जन कोण आहे? हात वर करा. दुर्जन
तुम्हाला सज्जन म्हणावं तुमची हिंमत नाही, आणि दुर्जन म्हणावं तर माझी हिंमत नाही. कारण एवढे कामधंदे सोडून येऊन कीर्तन ऐकता तुम्हाला दुर्जन तर कसं म्हणावं? परमात्म्याला हे शक्य नाही, म्हणून परमात्मा गुरुच्या रूपानं, मी आताच ओवी बोलून गेलो, श्री गुरुविन मुक्ती नाही, वेद गरजे ऊर्ध्व बाही, मुक्तिदाता श्री गुरु पाही, मम रूप जाणीजे. हरगौरी संवादामध्ये जगन्माता पार्वतीला भगवान शिवशंकर सांगतात, ए पार्वते, अगं मला मृत्यू लोकामध्ये प्रत्यक्ष देव म्हणून न जाता आल्यामुळं मी गुरुच्या रूपानं देव म्हणून मी तुमच्या सर्वांच्या उद्धारासाठी मानवी जीवनाच्या उद्धाराकरिता, कल्याणाकरिता किंवा मंगल होण्याकरिता श्री गुरु शिवाय दुसरा मार्ग नाही. शास्त्र सांगते, गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम, कोण भूतारे पार बंदे, गुरु बिन कोण उतारे पार. गुरु शिवाय आपल्याला हा भवसागर दुसरा कोणी तारू शकत नाही. म्हणून गुरु तुम्ही त्याला म्हणा जो तुमच्या जीवाचा शिव करतो. तेच शिव करण्याचं सूत्र सांगतात. तोच शिव करण्याचं कशामुळे करतात तर गुरु प्रसादाची थोरी. श्री गुरु आपल्यावरती कृपा करतात. प्रसाद नाम कृपा. श्री गुरुजी आपल्यावर कृपा करतात. तीच कृपा आपल्या जीवनाचा उद्धार करते. कारण या प्रसादाचं महत्व एवढं आहे की मानवी जीवनामध्ये बाकी सगळ्या गोष्टी एकीकडं आणि श्री गुरुची कृपा एकीकडं. गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. तुम्ही बाकी काही करा. एक शास्त्रकार असं सांगतात, शरीर स्वरूपम तथा वाकलंत्रम यश चारु चित्रम धनमेरु तुल्यम मनच्चेन लग्ने गुरुरंद्री पद्मम ततः किम ततः किम ततः किम ततः किम. शास्त्र सांगते, एखाद्याला सुंदर शरीर मिळाले, ऐका, फार सुंदर देखणा माणूस किंवा स्त्री आहे, बायको सुद्धा त्याची सुंदर आहे, देखणी आहे, घरी संपत्ती मेरू पर्वता एवढी आहे, आणि दाही दिशानं यश चौकून उधळते. एखाद्याच्या जीवनात चारही गोष्टी असून जर त्याच्या जीवनामध्ये जर श्री गुरुची सेवा त्याला घडत नसेल, त्याचं मन जर श्री गुरुच्या चरणावर लागत नसेल, मन लागो रे त्याचं मन जर लागत नसेल, मन लागो सगळं वैभव असून जर त्याचं मन, त्या साधकाचं मन जर श्री गुरुच्या चरणावर लागत नसेल तर शास्त्रकार त्याला विचारतात, तू काय कमवलास, काय कमवलास, काय कमवलास. आणि ज्यांचं मन श्री गुरुच्या चरणावर लागते अशा साधकाला जर श्री गुरुची कृपा प्राप्त झाली, प्रसाद नाम कृपा. कृपा चार प्रकारची, शब्द कृपा, स्पर्श कृपा, दृष्टी कृपा आणि दृष्टी कृपा. एक शब्दानं श्री गुरुचे शब्द कानावर पडले, कृपा समजा. श्री गुरुची दृष्टी जरी तुमच्या शरीरावर पडली, श्री गुरुनं तुम्हाला बघितलं तरीही कृपा, श्री गुरुनं तुम्हाला स्पर्श केला तरीही कृपा, आणि शब्द, श्री गुरुचे शब्द जरी आपल्या कानावर पडले,
4 प्रकारची कृपा सांगितली. मला 15 दिवसापूर्वी गुरु महाराजांचा फोन आला, त्र्यंबकप्पा आपल्याला प्रसादाचं कीर्तन करायचंय. त्या दिवशी माझ्यावर कृपा झाली आणि त्याचं फळ आज मिळतंय. शिवाय त्या साधकाला श्री गुरुचा प्रसाद नाम कृपा प्राप्त झाली. त्याचा फायदा काय? गुरुदेव त्रिकालवंदनीय प्रातःस्मरणीय गुरुवर यांचं आगमन शिवपीठावर झालेलं आहे. मला आयोजकाकडून आलेल्या सूचनेनुसार 1-2 मिनिटाचा माझ्या अंतःकरणातला अभंगाचा भाव प्रतिपादित करतो. आता तुम्हा सर्वांना असं वाटत असेल, ज्यांच्या कृपाशीर्वादानं मानवी जीवनाचा उद्धार होतो, बहुत सागर तरुण जाण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अमृतवाणीत आहे, असे त्रिकालवंदनीय प्रातःस्मरणीय गुरुवर यांचं आगमन झालेलं आहे. आता तुम्हाला सर्वांना असं वाटत असेल की गुरुवारी आल्यानंतर आता हे लेकरू काय बोलणार आहे, आता हे लेकराला बोलता येणार नाही, आता ह्याला कीर्तन करता येणार नाही, असं तुमच्या मनात वाटत असेल. पण पुढचं ऐका, मी अजिबात घाबरत नाही, मी अजिबात भीत नाही गुरुवर यांना. त्याचं कारण सांगतो. अरे सिंहाची भीती लांडग्या पोळ्याला असते, सिंहाच्या लेकरांना सिंहांना घाबरायची गरज नाही. गुरुवारी जशी सद्बुद्धी देतील. 1-2 मिनिटांमध्ये अभंगाचा भाव आपल्या समोर ठेवतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. श्री गुरुची कृपा नाम प्रसाद मानवी जीवनाचा उद्धार करण्यासाठी एकमेव कारण आहे. श्री गुरुविन मुक्ती नाही, वेद गरजे ऊर्ध्वबाही. बाकी काही तुम्ही कोणती साधनं वापरा, तुम्हाला फार तर सुख मिळेल, भौतिक सुविधा मिळतील, पण तुम्हाला जर जीवाचा सीव करायचा असेल, नरदेहाची जर सार्थकता करायची असेल, तर श्री गुरुच्या कृपेशिवाय, श्री गुरु कृपा ही केवलम शिष्यस्य परम मंगलम. एखाद्याचं मंगल व्हायचं असेल तर गुरुच्या कृपेशिवाय फायदा नाही. असा गुरुचा प्रसाद, अशी गुरुची कृपा जर एखाद्याला प्राप्त झाली तर परिणाम सांगितला. प्रसाद घेताची स्वामीचा श्री गुरुचा प्रसाद मिळाला, त्याचा परिणाम सांगतात. जे विज्ञानाचे जाणते आहेत, त्या विज्ञानामध्ये परिणामाचं सूत्र आहे, परिणामाचा सिद्धांत आहे. या विश्वात जडाचा जडावर परिणाम होतो, या विश्वात जीवाचा जीवावर परिणाम होतो, या विश्वात जीवाचा जडावर परिणाम होतो, आणि या विश्वात जीवाचा जडावरही परिणाम होतो. आजच्या अभंगामध्ये श्री गुरुच्या कृपेचा मानवी जीवनावरचा परिणाम सांगतात. पहिला परिणाम सांगितलाय जडाचा जडावर. कल्पना करा, हिरा घेतला, हिरा ऐरणीवर ठेवला आणि त्या हिऱ्याला जर वरून घनानं मारलं, घनानं, खरा हिरा फुटत नाही, खरा हिरा फुटत नाही. तुम्हाला खोटं वाटतंय का? एक काम करा, हिरा घेऊन या, मी करून दाखवतो. ऐरणीवर हिरा ठेवला, घनानं मारला तर हिरा फुटत नाही, उलट घनानं मारलेला हिरा ऐरणीच्या मध्ये घुसतो. मग तो हिरा काढायचा कसा? जाणते लोक काय करतात, हिरकणी आणतात. हिरकणी जवळ आणली की ती ऐरणीमध्ये अडकलेला हिरा आपोआप बाहेर येतो. हिरा बी जड आहे, हिरकणी बी जड आहे, आणि असे बरेच हिरे आहेत हिरकणीमुळे बाहेर येणार आहे. असं माझ्याकडे वेळ कमी आहे, मी आता विस्तार करत नाही. पहिला परिणाम सांगितला जडाचा जडावर. दुसरा परिणाम सांगितलाय जीवाचा जीवावर. आपल्याकडं ते एक लाजाळूचं झाड असते, लाजाळू माहित आहे? लाजाळूच्या झाडाला आपण स्पर्श केला, त्याच्यात सुद्धा जीव आहे, सजीव आहे ना ते.
लाजाळूला आपण स्पर्श केला की त्याचे पानं आकुंचन पावतात, जीवाचा जीवावर परिणाम होतो. आपण हात काढून घेतला की पुन्हा ते पानं प्रसरण पावतात. हा जीवाचा जीवावर परिणाम. कधी कधी जडाचा जीवाचा जडावर परिणाम होतो. जो हिरा आयरन मध्ये घुसून बसलाय, फुटत नाही, पण त्या जर हिऱ्याच्या जवळ तुम्ही जर ढेकून घेऊन गेला, ढेकून कळते, तेवढा अनमोल हिरा ढेकणाच्या संगतीत आला की या ढेकणाचा त्याच्यावर परिणाम होतो, तो हिरा भंगतो. हा झाला जीवाचा जडावर परिणाम. आणि चौथा परिणाम सांगितलाय जडाचा जीवावर परिणाम. एखाद्या गायीचं, जाणकार शेतकरी असाल, एखाद्या गायीचं जर वासरू मेलं, ती दूध देत असेल, तर जाणता शेतकरी काय करतो, त्या मेलेल्या वासराचं चामडं घेतो, त्या चामड्यामध्ये भुस्सा भरतो आणि तसंच त्याला बरोबर असं उभं करून गायीच्या जवळ नेतो. त्या गायीला वाटते आपलंच लेकरू आलंय, खरं तर ते लेकरू जड आहे. दुसऱ्या गायीचं जिवंत लेकरू आणा, ती बघतही नाही, पण स्वतःच्या जर लेकराचा चामड्यामध्ये भुस्सा भरून जाणकार शेतकरी त्याच्या पुढे नुसतं नेऊन उभं करू द्या, त्या आईला पाना फुटतो. म्हणजे जडाचा जीवावर परिणाम होतो. जडाचा जडावर, जडाचा जीवावर, जीवाचा जडावर आणि जडाचा जीवावर जसा परिणाम होतो, तसा श्री गुरुच्या प्रसादाचा, श्री गुरुच्या कृपेचा मानवी जीवनावर परिणाम होतो. अभंगाचं तिसरं चरण. मी तू पहिला परिणाम अगोदर सांगितलाय. प्रसाद घेताची स्वामीचा, नाश होय षडरिपूचा. श्री गुरुची कृपा प्राप्त झाली की 6 शत्रू आपोआप नाश होतात. आपल्या अंतकरणात 6 शत्रू बसून आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. दुर्दैव महाराज, एका विकारानं मानवी जीवनाचं वाटोळ केलंय. रावणासारख्या शिवभक्ताला एकाच कामानं फक्त गाठलं होतं, तर कुठंच रावण महाराज की कोणीच म्हणायला तयार नाही. आमच्यासारख्या नवोदित कीर्तनकाराचे पत्रिकेवर फोटो आहेत, पण एवढा मोठा अब्जाधीश असणारा रावण कुठं कोपऱ्यातही ज्याची फोटो नाही, त्या रावणाला फक्त एका कामानं मारलं होतं. एक विकार जर तुमच्या जीवनाची माती करत असेल, जर 6 विकार जर तुमच्या चित्तात जर बसले असतील, तर तुम्ही कशालाच पुरणार नाही. पण श्री गुरुच्या कृपेनं, श्री गुरुच्या प्रसादानं, श्री गुरुच्या दृष्टिक्षेपानं आपल्या चित्तात असणारा काम नाहीसा होतो. कामाची जागा नाम घेते. आता या ठिकाणी हा जो उत्सव होतोय मागच्या अनेक वर्षापासून, अनेक प्रकारे या ठिकाणी आपण नामस्मरण करत आहात. इथं बरेच कामी लोक आले होते, पण महाराज या संतांच्या संगतीमध्ये, श्री गुरुच्या सहवासामध्ये त्या कामी लोकांचंही रूपांतर नामी रूपात झालं. जे लोक गावात भांडत होते ते दिंडीमध्ये, पायवारीमध्ये प्रसाद वाटू लागले, पंक्तीत वाटू लागले. श्री गुरुच्या कृपेनं काम नाहीसा होतो, त्याची जागा नाम घेते. दुसरा विकार सांगितलाय क्रोध. राग नाही असा माणूस नाही महाराज, पण हा राग कधी कधी अतिराग, भीक माग मानवी जीवनाचं मातेर करतो. पण श्री गुरुच्या कृपेनं त्या रागाची जागा, क्रोधाची जागा प्रेम घेते. पण त्यासाठी इथं यावं लागते. जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने. श्री गुरुच्या सहवासात बरीच रागीत माणसंही आली, पण आम्ही परिणाम बघितला श्री गुरुच्या कृपेचा, प्रसादाचा. रागीत असणारी माणसं आज कुठंतरी प्रेमळ झालीत. दुसरा फायदा, रागाची जागा प्रेमाने घेतली. लोभी माणसं होते, एवढा लोभ होता, 1 रुपया जरी मोरीत पडला तरी धुवून घ्यायचं लोभ. पण श्री गुरूंच्या कृपेचा परिणाम झाला. आज तेच लोभी माणसं इथं पंक्ती देऊ लागले. काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला, मोह गेला. मोह कोणाला नसतो, प्रापंचिकाला मोह असतोच, पण श्री गुरुच्या कृपेमुळं त्याला मानवी जीवनाचं ज्ञान झालं, त्याचा मोह गेला. मद गेला. मद म्हणजे गर्व, अभिमान. काय माणसं अभिमानी असतात महाराज समाजामध्ये. कोणाला सत्तेचा अभिमान, कोणाला संपत्तीचा अभिमान, कोणाला संततीचा अभिमान. पण शास्त्र सांगते, मत कर तू अभिमान रे बंदे, झूठी तेरी शान रे. मत कर तू अभिमान, तेरे जैसे लाखों आए, लाखों इस माटी ने खाए, रहा न नामो निशान रे बंदे, मत कर तू अभिमान. सकाळी 7:30 निघाले अजितदादा पवार. 7:45
दुर्दैवी घटनेमध्ये संपून जातात. काय कमी होतं महाराज? क्रोध गेला, लोभ गेला, मोह गेला आणि पुढचा परिणाम सांगितलाय, मद गेला, अहंकार गेला, माणसं इथं नम्र होऊ लागली, साष्टांग दंडवत घालू लागली. हे बसायचे होईत का इथं मांडी घालून? एवढी मोठी माणसं जर इथं मांडी घालून बसू लागली, हा श्री गुरुच्या कृपेचा परिणाम समजा. शिवार सडविकार नाहीसे झाले आणि एकदा काम गेला, क्रोध गेला, लोभ गेला, मोह गेला, मद गेला, मत्सर गेला. माणूस एवढा सज्जन आणि एवढा सरळ होतो. आता त्याला त्याच्या जीवनाचा खरा अर्थ कळू लागतो. हे कशामुळे झालं तर श्री गुरुच्या कृपेमुळे झालं. पुढचा फायदा सांगितलाय, मी तूपणा हा नवरे. मानवी जीवनाच्या दुःखाला कारण आहे द्वैत. माझं आणि तुझं असं आलं की तिथं दुःख आलं. प्रामाणिकपणे सांगा, तुमचा मुलगाही जेवायला बसलाय आणि तुमच्या जावचा मुलगाही जेवायला बसलाय आणि तुम्ही तूप वाढाय गेला, कोणाला थोडं जास्त वाढता? बोला. आपल्या मुलाला, कारण ते आपलं आहे ना. आणि जिथं आपलं ममत्व, या विश्वात 3 गोष्टी कायम बदलत असतात. काया बदलते, छाया बदलते आणि माया बदलते. काया बदलते. बरं साहेब, तुम्ही आता जसे दिसत आहात, लहानपणी ह्याच्यापेक्षा सुंदर दिसत होतात. आता शरीर बदलले का नाही? सदाशिव महाराज बदलले का नाही? काया बदलते, काया. छाया बदलते. सकाळी पश्चिमेकडे पडते, दुपारी पायाखाली पडते आणि संध्याकाळी इकडे पडते. छाया बदलते. छाया म्हणजे मुलगी नाही, सावली. छाया बदलते, काया बदलते, शरीर बदलते. लहानपणी आपण सुंदर, सुकुमार, राजस लहानपणी, आणि जसं जसं मोठं होऊ लागलं तसं तसं चेहरा बदलते. दात आपोआप निघून जातात, डोळ्याला दिसत नाही, डोकं कोणाचं अर्धा एकर पडित आहे, कोणाचं पूर्ण वावर पडित आहे. आपोआप हे सगळं बदलत जाते. काया बदलते. त्याच्या पुढची माया बदलते. माया. माया म्हणजे ममत्व. आपल्याला वाटते पोरग आपल्यावर प्रेम करा, पोरग आपल्यावर प्रेम करा, पोरग त्याच्या पोरावर प्रेम करते. दुपारी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एक मुलगा खापरं फेरत बसलाय पत्रावर, पायाला चप्पल नाही, डोक्याला काहीच नाही. म्हातारं खालून म्हणायले, बाळ्या खाली ये रे. बाळ्या म्हणाला, थांबा बाबा येतो. म्हातारं तळमळ करायले, त्याला ऊन लागाले म्हणून. म्हातारं कोशिश करून थकलं. म्हाताऱ्यानं हुशारी केली, घरात गेलं. त्या बाळ्याचा बाळ्या पाळण्यात खेळत होता. त्याला उचलून अंगणात ठेवल्याबरोबर बाळ्यावरून आला. इतका वेळ म्हातारा म्हणतोय बाळ्या ये, बाळ्याला कळाले नाही. पण जेव्हा त्याच्या लेकराला पळू लागलं, ह्याला माया म्हणतात. माया बदलते, काया बदलते, छाया बदलते. पण हे कशामुळे होते? ममत्वामुळे होते, मायेमुळे होते. पण श्री गुरुची कृपा झाली. मी तो पण हा नवरे, सुख अक्षय घेरे, सुख ब्रह्मानंद होय, गगनी आनंद न माय. एकदा मी तूपणा गेला, षडविकार गेले की चित्तामध्ये जे जे दिसे दृष्टी पुढे, ते अवघे शिवरूप गाढे. ऐसिया संतांची हुडे, निर्भय हिंडो शंकर. ज्याला वाटतंय आपलं जीवन कृतार्थ व्हावं, सार्थक व्हावं, आपण सुखाचे 2 घास खावेत ना, आपल्याला मिळालेला नरदेह सार्थकी लागावा, असं ज्याला ज्याला वाटतंय त्याने हात वर करा बरं एकदा. ज्याला ज्याला वाटतंय आपलं कल्याण व्हावं, एकदा हात वर करा. एकदा कल्याण व्हावं वाटतंय, तुम्हाला वाटत नाही? हेंडगा लागावं वाटतंय का? ज्याला वाटतंय आपलं भलं व्हावं, दोन्ही हात वर करा. तुले शिव का नाम भजले शंकर
व्हावं त्यानं काय करावं, अभंगाचं शेवटचं चरण. लक्ष्मण म्हणे त्रिकालवंदनीय प्रातस्मरणे स्वानंद सुखनिवासी लिंगैक्य बाल तपस्वी सिद्धयोगी राजेंद्र शिवाचार्य गुरुमाऊली यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गणाचार्य मठ संस्थांच्या वतीने आयोजित हा दरवर्षीचा अत्यंत सुंदर भव्य दिव्य असा हा अखंड शिवनाम यज्ञ. या यज्ञातील माझ्या हिस्साला वाटेला आलेल्या या प्रासादिक नामसंकीर्तन प्रसंगी उपस्थित सर्व गुरुवर यांच्या पावन चरणी पुनश्च एकदा अनंत प्रणिपात करतो आणि झालेली माझी वेडी वाकडी सेवा समस्त गुरुवर यांच्या चरणी समर्पित करतो. नमस्कार.